तरी संभाजी महाराजांनी हंबीर मामांना बोलवलं आणि विचारलं, हंबीर मामा, जागा काढा मोक्याची, अशी जागा ज्या जागेवरती भरपूर सोनं असेल. हंबीर मामा म्हणले, एक जागा आहे. कुठली? औरंगजेब त्याचं आवडतं ठिकाण बुर्रामपुरा. आवडतं ठिकाण म्हणजे त्याच्या 2 बहिणी तिथल्या आणि त्याचं आयुष्यातलं एकमेव प्रेम प्रकरण तिथलं. आता प्रेम प्रकरण म्हणलं आवडती जागा, ते बुर्रानपुराच लुटायचं ठरवलं. आणि दुसरी जागा म्हणजे औरंगाबाद, औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर. आणि बसले हंबीर मामा घोड्यावरती, गेले ते बुऱ्हाणपुरा लुटलं एवढं लुटलं की तिथं 7 पुऱ्याशिवाय काही शिल्लक ठेवलंच नाही. ही खबर औरंगजेबानं कळली आणि कडाडला, अरे तो काचा शंभू, त्या शिवबानं उभ्या आयुष्यात माझ्या एकाही शहराला हात लावला नाही, पण तो काल गादीवरती बसला आणि माझ्या बुऱ्हाणपुरावरती हल्ला करून गेला. त्याला पहिला धक्का सहन होतं ना नव्हतोय, तोपर्यंत संभाजीराजांनी दुसरा धक्का दिला. औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर औरंगाबाद एवढं लुटलं की त्या औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या नावाशिवाय काही शिल्लक ठेवलंच नाही. आणि आमच्या मराठ्यांनी ते नाव सुद्धा गायब करून टाकलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं. आम्ही कुणाचंच काही शिल्लक ठेवत नाही, नाव बदललं. आणि खबर औरंगजेबाला कळाली आणि संतापला आणि खालचं दख्खन स्वराज्य गिळायला निघाला. औरंगजेब साधा नाही बरं का, त्याच्या सरदारांची संख्या 40,000 आणि एका सरदाराच्या खाली 2.5 लाखाची फौज. त्याची नुसती छावणी पडली, 17 मैल परिसर भरून जायचा. या औरंगजेबाचं सैन्य मनभर, संभाजी राजांचं सैन्य कणभर. आणि हा औरंगजेब स्वराज्याकडे यायला निघाला. पावलं निघाली त्यावेळी महाराज रायगडावरती आहेत. शंभूराजे एका टोकावरती गेले आणि एक सरदाराला, हुजूर सांगतोय शंभूराजे, ओ हुजूर औरंगजेब स्वराज्याकडे यायला निघालाय. ही खबर संभाजीराजांना कळाली आणि टोकावरती उभारले आणि कडाडला, छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल छाव्याचा गनिमी कावा. आणि औरंगजेब स्वराज्यात आला. औरंगजेबानं सगळे सरदार गोळा केले, रामसिंगगडा, भीमसिंगगडा सगळे सरदार स्वराज्यावरती पाठवले. संभाजीराजांनी आपली फौज गोळा केली. अरे तो औरंगजेब त्याचा एक सरदार संभाजी महाराजांनी ताणून मारला. अरे त्या औरंगजेबाला सुचायचं बंद झालं. संभाजी महाराजांना इकडं पकडायला जावं तर संभाजीराजांच्या मावळ्यांनी तिकडं फाडून ठेवले, तिकडं पकडायला जावं तर इकडं उसवून ठेवले. अरे कुठं शिवायचं. औरंगजेबाला कळायचं बंद झालं. गैवरला शेवटी मुखरबला म्हणतोय, हे मुखरब, हो बहादुर खान उसको ले साथ में और जाऊर संभा को पकड़. हा मुखरब खान त्या बहादूर खानाला घेऊन संभाजी राजांना पकडायला निघाला. पण संभाजी महाराज पुढं, हा बहादूर खान माग, संभाजी महाराज पुढं, बहादूर खान माग. पण वारा, वादळ आणि मराठे उभ्या आयुष्यात कुणाच्या बापाला सापडले नाहीत. त्याला कळायचं बंद झालं. शेवटी त्याने एका सरदाराला बोलवलं आणि औरंगजेब सरदाराला विचारतोय, हे क्या हो गया रे तुमको, क्यों तू जाएगा? ना हुजूर ना. अरे जा, तेरे को जो चाहे वो देंगे ना. हुजूर कहाँ भी भेज दो, संभा के सामने नहीं हुजूर. हुजूर वो संभा शैतान है, तो हम फिर कहा शैतान से कम है. फिर भी क्यों शिकस्त, फिर भी क्यों हार. हुजूर वो दिन में आता है, शाम को गायब हो जाता है. त्याची समशेर चालायला लागली की माग हटत नाही आणि मारताना शत्रूंच्या बायकांचा आणि पोरांचा विचार सुद्धा करत नाही. या स्वराज्यातल्या शत्रूंच्या बायका संभाजीराजांनी वाचवल्या असतील, पण आमच्यामुळं आमच्या बायका वनवाशी करून सोडल्या. याचा पराक्रम साधा नाही, याची समशेर साधी नाही. ना हुजूर ना. त्यावेळी औरंगजेबाला वाटलं पहिला घासाला खडा लागायला नको, म्हणून एक सरदारला विचारलं, ऐसा कौन सा किल्ला है जो जल्द से जल्द लिया जा सकता है. म्हणजे पहिल्याच घासाला टेन्शन नको, एकदा किल्ला पहिला जिंकला की लढायला मोकळं आपण. एक विजय पुढच्या 1000 विजयांना प्रेरणा देत असतो. एक विजय. एकाला बोलवलं, कौन सा किल्ला है? हा एक है हुजूर. क्या नाम? रामसेज. प्रभू श्री रामांची सेज तिथं आहे, तो रामसेज.
कितने कितने मराठे हैं उनके पास? 700 मराठे आहेत फक्त. क्या है उनके पास? तोफे नहीं हुजूर, दारूगोला नहीं हुजूर, खाली पत्थर है. पत्थर पर जीते और पत्थर पर ही मरते ऐसे मराठे है. फक्त दगड आहेत त्यांच्याकडे, दुसरं तिसरं काही नाही. ठीक आहे, कोण जाएगा? एक जण उठला, शाबुद्दीन खान, बेण्याच्या नावातच शाबू. तो म्हटला मैं जाऊंगा. औरंगजेबाने विचारलं कितने दिनों में ले लोगे किला? हा हुजूर, सकाळचा नाश्ता करून जातो, संध्याकाळच्या जेवणाला किल्ला घेऊनच माघार येतो. बेण्याचा दांडगा कॉन्फिडन्स. त्यानं काय केलं? त्यानं आदिलशाही निजामशाही मधली बारकी बारकी सगळी चिलट मारलेली. त्याला वाटलं संभाजीराजा एका दिवसात घेऊ, पण गेला. रामाजी पवार नावाचा सरदार या रामशेजचं संरक्षण करत होता. शाबुद्दीन खान गेला आणि त्यानं संपूर्ण किल्ल्याला वेढा मारला आणि सगळं सरदार एक एक गोळा केलं. आणि शाबुद्दीन खान म्हणतोय चलो आगे चलो आगे चलो आगे. एक 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 सरदार शाबुद्दीन खानचं किल्ला वर चढायला लागलं. वरती मराठी शांत. ह्यो निम्म्यात गेला. म्हटले बहुतेक बेल्यात वाटतं, काय वरनं काय प्रतिकारच करत नाही ती. जसा शाबुद्दीन खान टप्प्याच्या वरती आला, मराठे उठले, हातात दगड घेतली, गार 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 फिरवली, सपासप दगड मारली. एक एक दगड शाबुद्दीन खानाच्या सैन्याच्या डोक्यात बसला होता. एक एक सैनिक वरती गेलं, पाठीला पाय लावून महागारी सुटलं. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला तो शाबुद्दीन खान संध्याकाळी जखमा शेकत बसला होता. अरे क्या किया जाय, ऐसी जंग देखी ना. अरे दगड कुठं मारत्यात होय म्हणला. क्या किया जाय? एक जण उठला, हुजूर ऐसा करते म्हणला. हा बोलो. हुजूर, काल चालत चालत गेलो, दगड वरनं बसली, डोक्याला लागली. हुजूर उद्या असं करूया, सरपटत सरपटत जाऊया म्हणला. म्हणजे दगड मारले तरी वरनं जातील, डोक्याला ताप नको. आणि व्यक्तीला कल्पना पटली. चाललं सैन्य सरपटत सरपटत किल्ल्याच्या वरती. बघ पुढं, चल पुढं, बघ वरती, चल पुढं. उठून उभा राहायचं नाही, कुठेतरी उठून उभा राहायचं, दगड डोक्यात बसायचा, डोक्याला ताप नको. बघ पुढं, चल खाली. एक 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 सरदार सगळं सैन्य किल्ल्याच्या वरती आलं. मराठी शांत. ह्याचा कॉन्फिडन्स आणि वाढला. म्हणला काल दगड मारून दमली असतील, आता काही काय करायची नाही ती. जसा शाबुद्दीन खान सैनिक सरपडत सरपडत निम्म्याच्या वरती आलं, तसे मराठे उठले. मराठ्यांनी रात्री दगडी शिळा गोळा करून ठेवल्या होत्या. त्या शिळा धरल्या आणि दिल्या ढकलून. एक एक शिळा सुई 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 करत खाली आल्या. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटत सरपटत घेऊन खाली तळात जाऊन पोचल्या. त्याला कायच बंद झालं. 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली. 700 लोकांचा किल्ला शाबुद्दीन खानला जिंकता येणार. शेवटी औरंगजेबाने शाबुद्दीन खानला पत्र पाठवलं. शाबुद्दीन खान, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है म्हणला. आओ वापस, प्रमोशन. माघारी बोलावला. परत विचारलं कौन जाएगा? एक जण उठला, हुजूर मैं जाता हूं. क्या नाम है तेरा? फतेह खान. औरंगजेब म्हणतोय, ए फतेह खान, एक फतेह दे दे रे मेरे को. एक फतेह दे दे. जिंदगी भर तेरा ऐसा नहीं बोलूंगा. फतेह खान, एक फतेह दे दे रे, खाली एक फतेह दे दे. एका विजयासाठी तडफडत होता. त्याच्या डोळ्यात पाणी कुणी आणलं? सर्जा संभाजी महाराजांनी आणलं. फतेह खान म्हणला मैं जाऊंगा. कितने सैनिक चाहिए तेरे को बोल. 1.5 लाखाची फौज या फतेह खान सोबत दिली. हा फतेह खान आला, ह्यानं रामशेजला वेढा पटाकला. ह्यानं काय केलं? तोफखाना प्रमुखाला बोलवलं. तोफखाना प्रमुखाला विचारलं, क्यों रे, मराठों के पास तोफे है? नाही हुजूर. दारूगोला? नाही हुजूर, फक्त दगडा येते. 1.5 वर्षाचा अनुभव आहे, चालत जाऊन चालणार नाही. ठीक आहे, ऐसा करते म्हणला. किल्ल्याच्या बाजूने तोफा लावायचा आणि तोफेचा एक एक गोळा किल्ल्याच्या बुर्जावरती टाकायचा. कल सुबह किल्ला ताबे में लेंगे. संध्याकाळी सगळ्या तोफा लावल्या आणि 10 वाजता सगळं सैनिक झोपी गेलं. आणि ऐन मध्यरात्री 1:30 वाजता मराठे खाली आले. मराठे लेटच आले. सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला. या खाली आले, समशेरी काढल्या, सगळं सैनिक शांत झोपलं होतं. तलवार काढल्या, सप युद्ध, हार पराभव. तो उठला फतेह खान, अरे क्या हो गया? मराठे गायब. विचारतो तोफखाना प्रमुखाला, क्या हो गया? हुजूर मराठे आ गए थे. किधर गए? भाग गए हुजूर. बहुतेक मोजायला आले असतील म्हणले खाली किती लोक काय ते. सुबह किल्ला ताबे में लेंगे म्हणला. सकाळी उठला, हातात मशाल घेतली, तोफेच्या जवळ गेला, तोफेला मशाल लावणार.
तोपर्यंत किल्ल्यावरनच एक तोफेचा गोळा सुई 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 करत खाली आला. तसा तो फतेह खानचा तोफखाना प्रमुख म्हणाला, तोफे पिचे लो, तोफे पिचे लो. फतेह खानला सुचायचं बंद झालं. त्यानं विचारलं तोफखाना प्रमुखाला, इधर आ म्हणला. क्यों रे? मैंने तेरे को पूछा था मराठों के पास तोफे है? नहीं हुजूर. फिर दारूगोला किधर आसमान से बरस रहा है क्या म्हणला. म्हटला हुजूर बेण्यांकडे तोफा नाहीत पण बेण्यांकडे डोकं तर आहे म्हणला. ह्या बेण्यांनी रात्री किल्ल्यावरची लाकडं तोडल्यात आणि त्या लाकडांच्या तोफा तयार केल्यात. हुजूर त्यांची एक तोफ 100, 200, 300 तोफांना भारे. तोफे तयार किए म्हणला. किए तोफे तयार? दारूगोला किधर से लाया म्हणला. मग म्हणला हुजूर संध्याकाळी कशाला आलते म्हणला. आपलाच दारूगोळा आहे म्हणले ती. म्हणजे बेण्याने असं फसवलं म्हणले. जल से जल किला लेंगे